श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. श्री सुमतींद्रतीर्थ स्वामीजींचे संक्षिप्त चरित्र. श्री सुमतींद्रतीर्थ स्वामीजींचा चरमश्लोक. पूर्णप्रज्ञमतांबोधी पूर्णेन्दुमकलंकिनं सुजनांबुधी भास्वंतं सुमतींद्र गुरुं भजे. श्री सुमतींद्रतीर्थ स्वामीजी हे राघवेंद्र स्वामी मठाच्या दिव्य परंपरेमध्ये मध्वाचार्यांपासून 21वे यतिश्रेष्ठ आणि श्री राघवेंद्र स्वामींनंतर तिसरे महानुभाव. इसवी सन 1692 ते 1725 या कालखंडामध्ये म्हणजे सुमारे 33 वर्ष ते राघवेंद्र स्वामी मठाच्या वेदांत सिंहासनावरती विराजमान होते. यांचे वृंदावन स्थळ श्री वैकुंठाची प्रतिकृती असणाऱ्या श्रीरंगम या क्षेत्री आहे. श्री सुमतींद्रतीर्थ स्वामीजींची महिमा अतिशय अद्भुत आणि रोमांचकारी आहे. राघवेंद्र स्वामींनंतर यांना आपण अतिशय क्रांतिकारी किंवा शकपुरुष असेच म्हणावे, कारण दक्षिणेमध्ये आजही राघवेंद्र स्वामी मठ हा सुमतींद्र मठ म्हणून ओळखला जातो. ज्या महान पुरुषांनी आपली परंपरा जिवंत ठेवली, ज्यांच्यामुळे आपणामध्ये आज थोडा काही संस्कार शिल्लक आहे, अशा पूर्वजांबद्दल जाणून न घेतल्यास, त्यांचे स्मरण न केल्यास आपण कृतज्ञ ठरू. त्यामुळे प्रातस्मरणीय श्री सुमतींद्रतीर्थ स्वामीजींचे अल्पजीवन चरित्र जाणण्याचा आपण प्रयत्न करू. श्री सुमतींद्रतीर्थ स्वामीजींचा वंश म्हणजे साक्षात श्री राघवेंद्र स्वामीजींचा पूर्वाश्रमीचा वंशच. महान अशा या गौतम गोत्राच्या वंशामध्ये अनेक महिमाशाली पुरुषांनी जन्म घेतला. श्री सुमतींद्रतीर्थ स्वामीजी म्हणजे श्री राघवेंद्र स्वामीजींचे पूर्वाश्रमीचे ज्येष्ठ बंधू श्री गुरुराजाचार्य यांचे नातू. गुरुराजाचार्यांचे पुत्र व्यंकटनारायणाचार्य. व्यंकटनारायणाचार्यांना 5 पुत्र. पहिले व्यंकटनाचार्य, दुसरे वासुदेवाचार्य, तिसरे म्हणजेच सुमतींद्रतीर्थ स्वामीजी म्हणजेच पूर्वाश्रमीचे मुद्दू व्यंकटकृष्णाचार्य, आणि चौथे श्री विजयेंद्राचार्य, आणि 5वे गरुडवाहन लक्ष्मीनारायणाचार्य. नावांवरूनच आपल्याला लक्षात येईल की प्राचीन काळी भगवंताचे स्मरण वारंवार व्हावे, भगवंताच्या रूपांचे दर्शन व्हावे, गुरूंचे दर्शन व्हावे, त्यामुळे अशी नावे ठेवण्याची पद्धत होती, संस्कार होता. या 5 3 जण श्री राघवेंद्र स्वामी मठाच्या दिव्य परंपरेमध्ये पीठाधिपती होतात, हे आपण पाहतो. श्री सुमतींद्रतीर्थ स्वामीजींची महिमा एवढी मोठी आहे की साक्षात राघवेंद्र स्वामीजींनीच त्यांच्याबद्दल भविष्यवाणी केली आहे. याचा पुरावा श्री राघवेंद्र विजयामध्ये अष्टमसर्गामध्ये आढळतो. राघवेंद्र स्वामींना त्यांच्या शिष्यांनी विचारले असता की तुम्ही एवढी ग्रंथरचना केली आहेत, त्याचे प्रयोजन काय? त्यावरती राघवेंद्र स्वामीजी उत्तरतात, भाव्य संशयमहो गुरुवंशे दर्शनश्रुती परस्सुमतींद्रः तस्य सार्थकमिदं सकलं स्य आदित्य वेत्य कृतवान कृतिसार्थम. म्हणजेच या गुरुपरंपरेमध्ये येणाऱ्या मध्वशास्त्रामध्ये अतिशय आसक्ती असणाऱ्या श्री सुमतींद्र तीर्थांसाठीच मी रचलेली ही ग्रंथसंपदा सार्थकी ठरेल. कारण श्री मुद्दू व्यंकटकृष्णाचार्यांनी आपला विद्याभ्यास हा राघवेंद्र स्वामीजींकडेच केला होता. त्यावेळी त्यांची प्रतिभा राघवेंद्र स्वामींनी जाणली होती. अत्यंत प्रतिभाशाली असणाऱ्या मुद्दू व्यंकटकृष्णाचार्यांनी त्यांच्या विद्याभ्यासानंतर तंजावर संस्थांमध्ये आस्थान पंडित म्हणून उद्योग केला. त्यावेळी तंजावर संस्थानचे राजे हे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतणे शाहूजी राजे होते. शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजी, त्यांचे पुत्र शाहूजी राजे. पूर्वाश्रमीपासून मुद्दू व्यंकटकृष्णाचार्य आणि शाहूजी यांच्यामध्ये फार सख्य होते. शाहूजी राजांनी त्यांना आस्थान पंडित पदवी देऊन त्यांना गौरविले होते आणि राज्यकारभारसुद्धा ते मुद्दू व्यंकटकृष्णाचार्यांच्या सल्ल्यानुसार करत असत. आचार्यांनी शाहूराजांवरती सुद्धा ग्रंथरचना केली होती, जसे की बिरुदावली, जयघोषणा, शाहूराज विजय असे संगती ग्रंथ, नंतर शाहूराज प्रसंग, चक्रवाल ग्रंथ असे अनेक ग्रंथ त्यांनी पूर्वाश्रमी रचले होते, जे त्या काळामध्ये अनेक विद्वत सभांमध्ये, राज्यसभांमध्ये प्रकाशित झाले होते. गृहस्थ आश्रम अत्यंत वैभवामध्ये, सन्मानामध्ये चालू असतानाच याच काळामध्ये राघवेंद्र स्वामी मठाच्या पीठावरती श्री सुरेंद्रतीर्थ विराजमान होते. त्यांना आपल्या वैकुंठ गमनाची चाहूल मिळाली. त्यावेळी त्यांनी श्री मुद्दू व्यंकटकृष्णाचार्यांना आपल्याजवळ बोलावले आणि या वेदांत साम्राज्यावरती आपणच योग्य आहात असे त्यांना सांगितले असता मुद्दू व्यंकटकृष्णाचार्यांनी आपल्या वैभवाचा, सन्मानाचा क्षणाचाही विचार न करता गुरूंच्या आज्ञेप्रमाणे इसवी सन 1692 संन्यासाश्रम स्वीकारला आणि श्री सुरेंद्रतीर्थांनी त्यांना पट्टाभिषेक करून श्री सुमतींद्रतीर्थ हे नामकरण केले. श्री सुमतींद्रतीर्थ नाव हे इतके सार्थकी ठरले की ते जिथे जातील तिथे त्यांना विजयी श्री लोटांगण घालू लागली. त्यांच्या वादकौशल्याचे अनेक प्रसंग आहेत. त्यापैकी एक प्रसंग असा, श्री सुमतींद्रतीर्थ स्वामीजी आर्णी या प्रदेशामध्ये संचारक्रमाने आले असता तेथे सुभानुराय नावाचे जहागीरदार होते. त्यांनी श्री सुमतींद्रतीर्थ यांच्याबद्दल जाणून घेऊन त्यांच्याजवळ आले आणि त्यांचा उद्देश असा होता की सुभानुराय हे प्रकांड पंडित होते आणि काव्य व्याकरण यांच्यामध्ये त्यांचा हात धरणारा त्या काळी कोणी नव्हता.
त्यामुळे आपण काहीही करून श्री सुमतींद्र तीर्थ स्वामीजींना जिंकले तर आपला अजूनही नावलौकिक होईल. श्री सुमतींद्र तीर्थ स्वामीजींजवळ येऊन सुभानुरायांनी वादविवाद चालू केला. व्याकरणशास्त्रावरती चर्चा सुरू झाली. व्याकरणशास्त्रातील अनेक प्रश्न सुभानुरायांनी श्री सुमतींद्र तीर्थ स्वामीजींना विचारले, ज्याची सर्व उत्तरे श्री स्वामींनी दिली. स्वामींनी वैयाकरण भाष्यातील काही प्रश्न सुभानुरायास विचारले असता त्यांना ते जमले नाहीत. व्याकरणामध्ये आपले काही चालत नाही हे पाहून संन्याशांना काव्यातील काय कळेल असा गैरसमज असलेले म्हणाले की स्वामी, आपले व्याकरणातील ज्ञान अगाध आहे, पण आपल्याला कवित्वाचा काही परिचय आहे का, असा व्यंगप्रश्न सुभानुरायांनी विचारला. तेव्हा सुमतींद्र तीर्थ स्वामींनी तत्काल उत्तर दिले, जे फार प्रसिद्ध आहे. अनाराध्य काळीम अनास्वाद्य चवळीम विनामंत्रतंत्रे ऋते शब्दचौर्यात प्रपंच प्रसिद्ध प्रबंधम विधातुम विरिंच प्रपंचे मदन्य कवी कहा. म्हणजे कालीदेवीची आराधना न करता, चौलीरस न पिता, मायामंत्र तंत्र जादूटोणा इत्यादी न करता, शब्दचोरी न करता या प्रपंचामध्ये, प्रसिद्ध काव्यरचनामध्ये, या ब्रह्माने सृष्टी केलेल्या या प्रपंचामध्ये माझ्याहून श्रेष्ठ कवी कोणी आहे का. अशी सुंदर शब्दरचना पाहूनच त्यावेळी सुभानुरायाला घाम फुटला. कारण श्री सुमतींद्र तीर्थ स्वामीजींनी फक्त आपल्या कवित्वाचा परिचयच दिला नव्हता, तर सुभानुरायाची चोरीसुद्धा पकडली होती. कारण प्रश्न हा सुभानुरायांनी सुमतींद्र तीर्थ स्वामीजींना व्यंगात्मक रीतीने विचारला होता. त्याला त्याच शब्दात उत्तर देण्यासाठी स्वामींनी उत्तर दिले. पण आणखीन एक प्रश्न असा येतो की संसारामध्ये माझ्यापेक्षा श्रेष्ठ कवी कोणी आहे का, असे स्वामी विचारतात. हा अहंकार नाही का. तर त्याचा उद्देश असा होता की सुभानुरायाचे पांडित्य जे होते ते स्वाभाविक किंवा कष्टाने अर्जित असे नव्हते, तर ते पांडित्य चौलीरस म्हणजेच ज्योतिष्मती तेल हे पिऊन मिळवलेले होते. हे ज्योतिष्मती तेल किंवा चौलीरस म्हणजे काय, तर ही वनौषधी 3 जणांनी एकत्रच प्राशन करावी. त्यावेळी एकाचा मृत्यू होतो, एक जण वेडा होतो आणि तिसरा जण जो आहे तो महापंडित होतो. तर सुभानुरायांनी पंडित बनण्यासाठी या पद्धतीचा उपयोग केला होता आणि हे त्याचे गुपित होते. ते गुपित श्री सुमतींद्र तीर्थ स्वामीजींनी आपल्या तपशक्तीने जाणत काव्यामध्ये श्री सुमतींद्र तीर्थ स्वामीजींनी हे उत्तर दिले. आणि सुभानुरायांनी सुमतींद्र तीर्थ स्वामीजींना कुत्सितपणे प्रश्न विचारण्याचे दुस्साहस केल्याने त्याला त्याची जागा दाखवावी या उद्देशाने स्वामीजींनी असे काव्य करून त्याला उत्तर दिले. तेव्हा सुभानुरायांनी स्वामीजींसमोर पूर्ण लोटांगण घातले, शरणागती स्वीकारली आणि जयपत्र लिहून दिले. तसेच राहुकेतुवाद्य चित्रासन यांचा मान श्रीमठाला समर्पण केला. सुभानुराय श्री सुमतींद्र तीर्थ स्वामीजींना म्हणाले, प्रतिमठम उदरम भरयो यतयो बहवो हंत वर्तन्ते सुमतीयते विततमते भवता समताम कप्पुमानेता. म्हणजेच मी अनेक स्थलांमध्ये फिरलेलो आहे, अनेक मठांमध्ये उदरभरण करणारे अनेक मठाधीश मी पाहिलेले आहेत, पण तुमच्या समान असा यतिश्रेष्ठ मी कुठेही पाहिलेला नाही. पुढे संचार करत श्री स्वामीजी म्हैसूर येथे आले. तेथे म्हैसूरच्या राजांनी त्यांना अनेक छत्र चामर इत्यादी देऊन गौरविले. बेंगळूर येथे श्री मठासाठी जमीन दिली. तिथे श्री सुमतींद्र तीर्थ स्वामीजींनी चिकपेठे या बेंगळूरमधील मध्यवर्ती भागामध्ये मारुतीची स्थापना केली. नंतर स्वामीजी चित्रदुर्ग येथे आले. तेथे श्री स्वामीजींनी मठाचा पाणक्या व्यंकण्णा याला ज्या ठिकाणी मोक्ष प्रदान केला होता त्या जागेचे दर्शन घेऊन तिथेही मारुतीची स्थापना केली. इसवी सन 1696मध्ये राणी मंगम्मा या प्रसिद्ध राणी मदुराई संस्थांचा राज्यकारभार चालवत होत्या. त्यांनी श्रीरंगम येथे शास्त्रार्थ वाक्यार्थ सभा आयोजित केली होती. त्यांनी तिन्ही मतांच्या वाक्यार्थांमध्ये पंडित असलेल्या अनेक पंडितांना, अनेक पीठाधीशांना इथे आमंत्रित केले होते. या सभेमधील श्री सुमतींद्र तीर्थ स्वामीजींचे वाक्चातुर्य, त्यांचा विजय पाहून राणी नतमस्तक झाल्या, अत्यंत प्रभावित झाल्या. त्यांनी श्रीरंगम येथे अनेक जमीन, अनेक मानसन्मान वगैरे देऊन श्री स्वामीजींचा गौरव केला. याच वेळी श्रीरंगम या क्षेत्री एक घटना घडली होती. मुक्तिक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेले, सप्तप्राकार वैकुंठाची प्रतिकृती असलेले, कावेरी नदीने वेढलेले श्रीरंगम हे स्वयंवक्त क्षेत्र भूतलावरती अतिशय प्रसिद्ध असे क्षेत्र आहे. सर्पशयन श्रीरंगनाथाच्या अलौकिक अशा मूर्तीचे तेज सहन न झाल्याने अन्य देवालयातील काही मांत्रिकांनी काळ्या जादूचा प्रयोग इथे केला होता. रंगनाथावरती काही करू शकणार नाही, त्यामुळे त्यांनी या मूर्तीवरती काही काळ्या जादूचा प्रयोग केला होता. किंवा श्री सुमतींद्र तीर्थांची महिमा सर्वांना माहीत व्हावी या हेतूने सुद्धा ही घटना घडली असेल. हे मांत्रिक एक भस्म अंगाला लेपून अदृश्य होत असत आणि देवालयामध्ये प्रवेश करत असत. नंतर गाभाऱ्यामध्ये जाऊन एक अघोरी होम करत असत, ज्यामुळे श्री रंगनाथाची मूर्ती निस्तेज होऊन जात असे. जे कोणी दर्शनाला येत असत त्यांना त्या दर्शनाची तृप्ती मिळत नसे. हे गूढ कोणालाही उमगले नव्हते.
पण श्रीरंगम क्षेत्री या प्रकाराची फार चर्चा सुरू होती. तेव्हा चिंतेने व्यथित झालेल्या राणी मंगम्मांनी श्री सुमतींद्र तीर्थ स्वामीजींचे दिव्य असे व्यक्तित्व पाहून त्यांना प्रार्थना केली की हे संकट आपणच दूर करावे. तेव्हा श्री स्वामीजींनी आपल्या तपशक्तीने हा गूढ विषय जाणला आणि त्यांनी सरळ सहज असा उपाय मंदिराच्या अर्चकांना सांगितला. स्वामीजींनी जाणले की हे अघोरी मांत्रिक आपली भूक शमवण्यासाठी या मंदिरामध्ये रोज बलीसाठी जो भात ठेवला जातो तो भात खाऊन आपली भूक शमवतात. त्यामुळे आज तुम्ही काही बलीसाठी भात ठेवणार आहात त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मिरीचे चूर्ण मिसळून ठेवा असे स्वामीजींनी सांगितले असता त्या मांत्रिकांनी तो भात भक्षण केला आणि त्यांना विपरीत दाह होऊ लागला, ज्यामुळे त्यांनी आपल्या अंगावरील भस्म झाडून टाकले आणि त्यांचे स्वरूप उघडकीस आले. या मांत्रिकांना अटक करून राणीने शासन केले. परत अशी घटना घडू नये म्हणून श्री स्वामीजींनी रंगनाथाच्या मंदिरामध्ये त्याची विशेष प्रार्थना करून विशेष सन्निधानाचे आवाहन केले आणि मंदिरामध्ये मारुतीची स्थापना केली, जो मारुती आजही आपल्याला मंदिरामध्ये पाहायला मिळतो. या घटनेमुळे श्रीरंगम या क्षेत्री आजही श्रीमठाला विशेष असा सन्मान आहे. आजही मठाचे स्वामीजी तिथे गेले असता स्वामीजींना हत्ती, पालखी इत्यादींचा मान, तसेच चंद्रपुष्करणी स्नान असे अनेक सन्मान देवालयातर्फे केले जातात. राणी मंगम्मांना या घटनेमुळे अतिशय आनंद झाला. त्यांनी श्रीमठाला अनेक जमिनी, अनेक अग्रहार भेट केले. स्वामीजींना सुवर्ण सिंहासनावरती बसवून त्यांना राज्यच समर्पण केले. तेव्हा स्वामीजींनी आम्ही संन्यासी, आम्ही राज्यकारभार चालवत नाही, आपणच राज्यकारभार चालवावा असे राणींना सांगितले असता स्वामीजींना काय देऊ काय नको असे राणींना झाल्यामुळे त्यांनी आपल्या पूजेतील वंशपरंपरेने चालत आलेली श्री भूदुर्गा समवेत असणारी, कल्पवृक्षा समवेत असणारी वैकुंठवास मूर्ती श्री स्वामीजींना समर्पित केली. रत्नांमध्ये घडवलेली आणि सुवर्णाने मढवलेली ही मूर्ती द्वापर युगामध्ये भगवान श्रीकृष्णाची पत्नी असलेल्या नीलादेवीने पूजलेली होती. आपण आज या मूर्तीचे मूल्य करू शकत नाही, कारण एक तर देवता सन्निधान, प्राचीनत्व ही एक बाजू आणि दुसरी म्हणजे निळ्या रत्नांमध्ये अशी मूर्ती साकारणारा कारागीर आज सापडू शकत नाही. आजही श्रीमठामध्ये नित्यपूजेमध्ये ही मूर्ती आपल्याला पाहायला मिळत असल्यामुळे आपणच भाग्यवंत. श्री सुमतींद्र तीर्थ स्वामीजींची अपार अशी ग्रंथसंपदा वाचणे, ऐकणे हे सुद्धा अशक्यच, पण त्यांची नावे ऐकून तरी पुण्य मिळावे म्हणून त्यांच्या ग्रंथांची नावे एकदा तरी ऐकावीत. वेदांत ग्रंथांमध्ये श्री जयतीर्थ स्वामीजींच्या प्रमेय दीपिकेवरती भावरत्नकोश हे व्याख्यान, ऋग्भाष्य व्याख्यान, श्री जयतीर्थांच्या न्यायसुधेवरती वाक्यरत्नकोश हे व्याख्यान, अधिकरण रत्नमाला हे ब्रह्मसूत्रांचे सार, मध्वाचार्यांच्या तंत्रसार या ग्रंथावरती तंत्रसार भाष्य हे व्याख्यान, जयतीर्थ स्वामीजींच्या तत्त्वप्रकाशिकेवरती तत्त्वप्रकाशिका भाष्य हे व्याख्यान, भेदोज्जीवन टिप्पणी, न्यायामृत टिप्पणी हे वेदांतामध्ये, तर काव्यांमध्ये राघवेंद्र विजय व्याख्यान, राघवेंद्र स्तोत्र याच्यावरती व्याख्यान, सुधींद्र तीर्थ स्वामीजींच्या अलंकार मंजिरी या काव्यावरती व्याख्यानरूप मधुधारा, त्रिविक्रम पंडिताचार्यांच्या उषाहरण काव्यावरती रसिकरंजनी, विजयेंद्र तीर्थ स्वामीजींच्या व्यासराज विजय या ग्रंथावरती व्यासराज विजय व्याख्यान, श्री सुधींद्र तीर्थ स्वामीजींच्या सुभद्रा परिणय या नाट्यावरती सुभद्रा परिणय भाष्य हे व्याख्यान, राघवेंद्र स्वामीजींचे साक्षात शिष्य असलेल्या योगींद्र तीर्थ स्वामीजींच्या जीवनचरित्रावरती आधारित योगींद्र विजय हे काव्य, तसेच सहविलास हे संगीतावरील ग्रंथ, अभिनव कादंबरी हा काव्यग्रंथ, या व्यतिरिक्त स्तोत्रे, पूजा पद्धतीविषयक अनेक ग्रंथ ज्यांची गणतीच नाही. भोखंडम वारणांडम या श्री विजयेंद्र तीर्थ स्वामीजींच्या अद्भुत अशा नृसिंहाष्टकावरती त्यांनी व्याख्यान लिहिले, जे दुर्दैवाने आज उपलब्ध नाही. इसवी सन 1725मध्ये प्रतिवैकुंठ असलेल्या श्रीरंगम क्षेत्री अश्विन कृष्ण द्वादशी म्हणजेच गोवत्स द्वादशी या दिवशी श्री स्वामीजींनी वृंदावन प्रवेश केला. म्हणजेच आपल्या हिंदूंचा मोठा सण असलेला दीपावलीचा सणच मुळी श्री सुमतींद्र तीर्थ स्वामीजींच्या आराधनेने प्रारंभ होतो. अत्यंत विस्तृत असणारे, दिव्य असणारे सुमतींद्र तीर्थ स्वामीजींचे जीवनचरित्र कमी वेळेमध्ये यथामती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे कर्म श्री सुमतींद्र तीर्थ स्वामीजींच्या अंतर्गत, श्री राघवेंद्र स्वामीजींच्या अंतर्गत, भारतीय रमण मुख्य प्राणांतर्गत असलेल्या श्री लक्ष्मी व्यंकटेशाच्या चरणांशी समर्पित करतो. श्री कृष्णार्पणमस्तु. मध्वेशार्पणमस्तु.